किती आला आन्सर? बघा 7/16 आहे. याला आपल्याला काय करायचं आहे? पर्सेंटेज मध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे? टक्केवारी किंवा शतमान करायचं आहे. शतमान करायचं म्हणजे छेद किती पाहिजे? 100 पाहिजे. मग 16चा छेद 100 होत नाही. 16चा होतोय का छेद 100? नाही. पहिला ह्याला कमी करायला पाहिजे. मग कितीने भागलं? 16ला कितीने भागलं मी? 16/4 7/4. तर 16/4 किती होते? 16/4 4 आणि 7/4 पाठीमागे भागाकार करायचा आहे. पाठीमागे भागाकार करा. 7ला 4 न भागा. 4 एके किती उरले? 3. मग 3चे काय झाले? 30 होतात पॉईंट घेऊन. 4 सत्ते परत 10 उरले. 10 होतात इथं ना. 2 उरले. मग काय होणार? 2 उरल्यानंतर इथं परत 20 झाले आणि 4 पंचे 20. तुमचा आन्सर किती आला? 1.75. 1.75. पण अजून 100 झालंय का इथं? नाही. आता 100 होण्यासाठी 4ला कितीने गुणाला पाहिजे? हा, खाली पण 25 न गुणाला पाहिजे आणि वरती पण 25 न गुणाला पाहिजे. चला खाली किती आलं? 25 चौक 100. चला आता 175 गुणिले 25 करा साईडला. गुणाकार चेक करणार आहे मी. 175 गुणिले 25. 25 पाचा 125 घ्या. 5 हातच्याला किती आले? 12. 25 सत्ते किती होतात? 175 होतात. किती होतात? 175 मध्ये 12 मिळवा. किती झाले टोटल? 187. 7 इथं 18 इथं. 25 एके 25. 25 आणि 18 किती होतं जरा सांगा आता? 43 होतात. हे तुमचा आन्सर किती आला? 4375. पण किती घर सोडून पॉईंट घ्यायचे? 4375 आणि हे 2 पॉईंट आहेत बघा इथं. 2 घर सोडून पाठीमागून पॉईंट घ्यायचे. म्हणजे तुमचं किती टक्के आले? 43.75% आन्सर आलं. कारण छेद किती आहे? 100. हे पॉईंट कसे आले जरा सांगा मला. गुणाकार करून मग आपण 2 घर सोडून काय घेतले? पॉईंट घेतले. हे तुमचं आन्सर किती आलं? 43.75. लिहिलं सांग घ्या. सेम असाच प्रश्न तुम्हाला दिलेला मी. पटकन आवरायचं. 7/16 आहे. मी काय करतोय? 9/16 करतोय. 9/16. नंतर घ्या 5/20 घ्या. 5 किती घ्या? 20 घ्या आणि आवरा पटकन. ते नंतर करा. नंतर मध्ये सांगा पहिल्यांदा काय केलं? रेशो जो दिलेला आहे तो पहिला आपण मांडून घेतला. गुणोत्तर किती आहे? रेशो किती आहे? 2:5 आहे गुणोत्तर. बरोबर आहे का? हे गुणोत्तर काय म्हणायचं? सपोज करायचं. सपोज अभाज कुठे आहे आबा बघा? अभाज एज. आबाचं एज किती मानायचं? 2x. किती मानायचं? 2x. अँड इथं कोण आहे? हर मदर एज. तिच्या आईचं वय किती मानूया? किती असणार आहे रे? ह्याचं 2x असलं ते तिचं किती असणार आहे? 5x इयर्स. समजा आभाचे वय किती आहे? वय 2x आणि आईचे वय किती आहे? आईचे वय किती आहे? 5x. बाय कंडिशन त्यांच्या वयामध्ये कितीचा फरक आहे? 27 वर्षाचा फरक आहे. मग 5x - 2x बरोबर किती आलं? 27. चला वजाबाकी करा. 5x मधून 2x गेले किती उरले? 3x. 3x बरोबर 27. आणि गुणाकारच काय करायचं सांगा इथं?
भाकर 27/3, मग आपला आन्सर किती आलं सांगा 9. मग x बरोबर 9 आलं. मग आलेलं उत्तर कुठे ठेवायचं? x ची किंमत तिथे ठेवायची यांच्यात. कुठे ठेवायचं? 9 त्यामध्ये ठेवायचं. मग आपण काय लिहिणार सांगा? आभाज एज. आभाज एज किती होतं? 2x. मग 2 गुणिले किती होणार माझं इथं 9. 9 दुनी 18 इयर्स. पुढे काय लिहा? इयर्स. आभाचे वय. आभाचे वय. त्यानंतर आता काय घ्यायचं? मदर्स एज. आईचे वय. आईचे वय किती होणार मग? 5x. मग 5 इंटू काय झालं? 9. 5 9 45. 45 इयर्स. इथं काय घ्यायचं? आईचे वय. आईचे वय. अशा प्रकारे तुम्हाला इथं करायचं आहे. आता हा प्रश्न न लिहिता इथं मी फक्त रेशो चेंज करते. बघा तुम्हाला करता येते का? 2 to 5 आहे का नाही? इथं काय करणार आपण? 5 to 7 करायचं. आणि इथं 27 आहे का नाही? तिथं 60 करा. किती करायचं आहे? 60 करायचं. आणि इथं 5 7 करायचं. मला हिचं तोंडी आन्सर पहिला सांगायचं. चला बघा तोंडी कोण सांगता येईल. पहिला प्रश्न विचारलाय काय आपल्याला? किती वर्षानंतर त्यांचं वय किती होणार आहे? 5/4 होणार आहे. मग आपण काय म्हणणार आहे? आफ्टर x years. आफ्टर x years एजेस विल काय होणार? एजेस विल बिकम किती होणार? 5/4. 5 to 4 होणार. किती होणार? x वर्षानंतर. x वर्षानंतर. x वर्षानंतर त्यांची वये काय होणार? 5/4 होतील. अटीनुसार काय येणार? कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे? त्याचं 14 आहे. 14 मध्ये पण किती मिळवायचं? x. आणि 10 मध्ये पण किती मिळवायचं? x. बरोबर किती होणार त्यांचं वय? 5/4 होणार. ही कंडिशन आपल्याला आली पाहिजे. काय केलं सांगा आपण? किती वर्षानंतर त्यांचं वय एवढं होणार आहे. मग यामध्ये पण x मिळवायचं आणि यामध्ये पण x. आणि किती घेतला आपण? 5/4. तर तिरकस गुणाकार करायला सांगितलेला मी. 4 न कुणाला गुणायचं? ह्या ब्रॅकेटला गुणायचं. 4 गुणिले 14 अधिक x बरोबर 5 न खालच्याला गुणायचं. 5 गुणिले 10 अधिक x. काय केलं सांगा? 4 न कुणाला गुणलं? वरच्याला. आणि 5 न खालच्याला. चला आता 4 न 14 ला गुणा. 14 चोक 56. आणि ह्या 4 ने गुणा 4x. 5 न 10 ला गुणा. 5 10 50. परत 5 न x ला गुणा 5x. आता फिरवा फिरवी काय करायचे? 4x ला तिकडं 5x कडे न्यायचं आणि 50 ला इकडे आणायचं. 56 वजा काय झाले? 50. अधिक 50 इकडे काय होते? 56 वजा 50. आणि इकडे काय आलं? 5x अधिक 4x इकडे काय होते? वजा 4x. 56 मधून 50 गेले किती उरले? 6. आणि 5x मधून 4x गेले किती उरले? x. म्हणजे किती वर्षानंतर त्यांचं वय? किती वर्षानंतर? x च्या ठिकाणी काय आलं उत्तर? 6 आलेलं आहे. किती आलं? तर आता काय काय केलं मला सांगा पटकन. बरोबर होणार आहे. आफ्टर इथं हाऊ मेनी काढायचं. आफ्टर 6 years द रेशो ऑफ देअर एजेस विल बिकम 5 to 4. अशा प्रकारे करायचं. काय करणार स्टार्टिंग? काय म्हणणार? सपोज मागासारखं सपोज करायचं. काय सपोज करणार? सपोज काय करणार? सपोज रेहानाज एज. रेहानाचं एज किती होणार आहे? 2x होणार. किती होणार? इथं बघा 2चं 2x झालं.
अँड कोण आहे, हर मदर, हर मदर्स एज, हर मदर्स एज किती होणार 7x होणार, किती होणार 7x. द रेशिओ ऑफ देअर एजेस, आता 2 वर्षानंतर यामध्ये 2 वर्ष वाढलेले आहेत, किती वाढले याच्यात 2 वर्ष वाढवायचे. मग अट काय होणार आपली बाय कंडिशन 2x+2 अपॉन काय होणार 7x+2 इज इक्वल टू किती होणार 1/3. मराठीमध्ये इथं काय लिहायचं, रेहानाचं वय किती मानायचं 2x आणि आईचं वय किती मानायचं 7x. तर आता ह्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 3 न कुणाला गुणायचं, त्या पूर्ण ब्रॅकेटला गुणायचं 2x+2 ला, आणि 1 न कुणाला गुणायचं, ह्या 1 न ह्या 7x+2 ला मल्टिप्लाय करायचं. 3 दोन्ही 6x आणि 3 दोन्ही 6. परत 1 न गुणल्यावर काय फरक पडणार नाही, 1 न गुणल्यावर त्याच्यात काय फरक पडणार आहे तसं घ्यायचं. चला फिरवा फिरवी काय करायचं म्हणजे मी 7x आहे तसं ठेवायचं, अधिक 6x इकडे काय होतंय वजा 6x, हे 6 आहे तसं ठेवा, अधिक 2 चं काय होतंय वजा 2, 6 मधून 2 गेले किती उरले 4, आणि 7 मधून 6 गेले x उरला, म्हणजे x बरोबर 4 आलं. किती आलं, आणि आलेली किंमत आता कुठे ठेवायची, ह्या 2x मध्ये आणि ह्या 7x मध्ये ठेवायचं. मग रेहानाचं वय किती आलं, रेहानाचं एज किती होणार सांगा 2x, 2 इंटू किती होणार 4, 8 इयर्स होणार. आणि कोण मदर्स एज, शॉर्टकट घेते, मदर्स एज किती आहे 7x, 7 इंटू 4 किती होणार 28 इयर्स होणार. किती होणार सांगा 28